Hi friends, welcome to my channel. Let's learn with Ashish. My friends, today we are going to learn very beautiful poem, which is the best example of self-reliance, which is the best example of freedom, which is the best example of how to lead our life, and which is the best example of free will. That is Song of the Open Road, which is composed by Walt Whitman. मित्रांनो, आज आपण एक सुंदर अशी कविता जी आम्हाला जगायचं कसं हे शिकवणार आहे, जी कविता आम्हाला वागायचं कसं हे शिकवणार आहे, जी कविता आम्हाला एक प्रकारचं बळ निर्माण करणार आहे, जी कविता आमच्यामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण करणार आहे, अशी कविता आपण आज पाहणार आहोत, जिचं टायटल आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड. ही सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही पोयम वॉल्ट विटमन यांनी लिहिली. वॉल्ट विटमन हे एक अमेरिकन कवीबद्दलचा आपण माहिती या कवीबद्दल अबाउट द पोएट ऑफ धिस पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. लेट अस सी माय फ्रेंड्स, this poem song of the open road is composed by Walt Whitman, who was born on 1819 and died on 1892. जवळपास 73 वर्षाचं आयुष्य या कवींना लाभलेलं आहे, या पोएटला लाभलेलं आहे. वॉल्ट विटमन. Walt Whitman was an American poet, essayist, and journalist. Who was he? He was American poet, he was essayist and journalist also. विटमन हे एक अमेरिकन पोएट होते, ते एक निबंधकार होते आणि ते एक जर्नलिस्ट होते, म्हणजे पत्रकार होते. विटमन इज अमॉंग द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट इन द अमेरिकन कॅनॉन and is often called father of free verse. मित्रांनो, विटमन हे त्या कवींपैकी होते जे कवी अमेरिकेतील वजनदार प्रभावशाली कवी होते, प्रतिभावंत कवी होते, आणि त्या कवीपैकी एक म्हणून वॉल्ट विटमन यांना ओळखलं जात होतं. सोबतच त्यांना फादर ऑफ फ्री वर्स म्हणून ओळखलं जातं. आता फादर ऑफ फ्री वर्स म्हणजे काय, तर फ्री वर्सचे जनक. तर फ्री वर्स म्हणजे काय, तर फ्री वर्स म्हणजे मुक्तछंद. आता मुक्तछंद म्हणजे काय, मुक्तछंदाची कविता म्हणजे काय, म्हणजे ज्या कवितेमध्ये वृत्त नाही, ज्या कवितेला मात्रांचं बंधन नाही, ज्या कवितेमध्ये मीटर, रिदम, राईम हे नाही, म्हणजे द पोयम which doesn't follow the rules of rhythm, rhyme and meter. As per the thinking of poet, in this poetry, poet has the full of freedom to write his poem as per his mind, as per his thinking. ज्या कवितेमध्ये कवीला कसं की मीटरचं बंधन नाही, याचा अर्थ राईमचं बंधन नाही, याचा अर्थ रिदमचं बंधन नाही, अशी कविता म्हणजे फ्री वर्स. आणि त्याचे जनक म्हणून अमेरिकन साहित्यामध्ये वॉल्ट विटमन यांना ओळखलं जात होतं. He grew up in Huntington in a family with difficult economic status. Though this poet was very famous now so many years we have passed after the death of Walt Whitman, then also he is very popular among the masses. He worldwide popular. आता सुद्धा वॉल्ट विटमन यांच्या कविता आपण शिकतोय, याचा अर्थ विटमन किती पॉप्युलर. आणि अशा एका महान कविता जन्म किंवा त्यांचं जे आयुष्य आहे ते लहानाचं मोठं एका इकॉनॉमिकली डिफिकल्ट असलेले जी इकॉनॉमिकली डिफिकल्ट स्टेटस असलेली जी फॅमिली आहे, म्हणजे आर्थिक परिस्थिती हालाकीची असलेल्या फॅमिलीमध्ये हंटिंग्टन येथे ते लहानाचे मोठे झालेले. हिज मेजर वर्क लीव्स ऑफ ग्रास वॉज पब्लिश्ड इन जुलै 1855. जुलैच्या 1855 साली
त्यांचं साहित्य क्षेत्रातील अतिशय नावाजलेलं जे साहित्य आहे, लीव्हज ऑफ ग्रास, हे जे मेजर वर्क आहे त्यांचं 1855 साली पब्लिश झालेलं आहे. हिज ओ कॅप्टन माय कॅप्टन, अ पोयम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन, इज वाइडली पॉप्युलर. आणि त्यांची सोबतच जी माय कॅप्टन, ओ कॅप्टन माय कॅप्टन, ओ कॅप्टन माय कॅप्टन ही जी पोयम आहे, जी की अब्राहम लिंकन यांच्या डेथवर लिहिलेली आहे, ती जी कविता आहे ती आज कविता वर्ल्ड वाईड पॉप्युलर आहे. दुसऱ्या पॅसेज मध्ये आपण पाहणार आहोत द सेक्शन 1 ऑफ द सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लीव्हज ऑफ ग्रास इज ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हर्ट. At the beginning I told you this poem is a very beautiful example of self-awareness, free will and tenderness of heart. मित्रांनो, ही जी कविता आहे तर ही आत्मभान, फ्री विल, स्वतंत्र अशा इच्छा आणि हृदयाची कोमलता या तिन्हीचा सुंदर असा मिलाप असलेली ही कविता आहे. आता आत्मभान म्हणजे सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय, तर सेल्फ अंडरस्टँडिंग, स्वतःची ओळख पटणे, स्वतःला ओळख पटणे म्हणजे सेल्फ अवेअरनेस. देन द टेंडरनेस ऑफ हर्ट, जे हृदयाची कोमलता, ज्याच्यामध्ये कंपॅशन आहे, काइंडनेस आहे. आणि फ्री विल म्हणजे काय, दिस पोयम इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हर्ट. ही जी कविता आहे, ही जी पोयम आहे, तर ही पोयम सेल्फ अवेअरनेसचं, टेंडरनेस ऑफ हर्टचे आणि फ्री विलचे अतिशय सुंदर असलेला हा एक प्रकारचा मिलाप आपल्याला या कवितेमधून आपल्याला दिसून येणार आहे. मग सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय, तर सेल्फ अंडरस्टँडिंग, स्वतःला जाणून घेणे, स्वतःला समजून घेणे म्हणजे सेल्फ अवेअरनेस. अवेअरचा अर्थ समजून घेणे, जाणून घेणे. सेल्फ अवेअरनेस स्वतःला समजून घेणे, स्वतःला जाणून घेणे, स्वतःची ओळख म्हणजे थोडक्यात आत्मभान त्याला असं म्हणावं. फ्री विल म्हणजे काय, तर मुक्तपणे जगणे, फ्री आणि फ्रँकली जगणे. फ्री विल, आपल्या इच्छा हे मुक्तपणानं इच्छांची पूर्तता करणे. थोडक्यात फ्रीडम, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हवं असलेलं जे फ्रीडम आहे, तर त्या फ्रीडमने आपण जगणे, स्वातंत्र्याने, मनमोकळेपणाने जगणे. अँड द टेंडरनेस ऑफ हर्ट म्हणजे काय, तर हृदयाची कोमलता. आणि हृदयाची कोमलता कशावरून दिसून येते, काइंडनेस असेल, कंपॅशन असेल, काइंडनेस, कंपॅशन, दया, करुणा, माया, प्रेम, आपुलकी, ठीक आहे. तर याच्यावरून टेंडरनेस ऑफ हर्ट दिसून येतो. आणि दिस पोयम इज ब्युटिफुल मिक्सचर ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हर्ट. The next line of this introductory part, it gives us poet realization. This poem gives us poet's realization that along the journey of life one will face a taste of wisdom which is not tested in any school or university. ही जी कविता आहे, ही जी पोयम आहे, ही पोयम आपल्याला कवीच्या जाणीवांची ओळख करून देते. आणि कवीला काय समजलेलं आहे, कवीला काय कळलेलं आहे, तर प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये एका बुद्धीच्या कसोटीला, एका आयुष्याला तोंड देत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि त्या अडचणी ह्या रिअल लाईफ मध्ये जेव्हा आपण जगत असतो त्यावेळेस येत असतात. पण त्या रिअल लाईफची जी एक्झाम आहे, ती एक्झाम कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये घेतली जात नाही किंवा कुठल्याही स्कूलमध्ये घेतली जात नाही. जी शहाणपणाची जी टेस्ट आहे ती कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये घेतली जात नाही किंवा कुठल्याही स्कूलमध्ये घेतली जात नाही. द रोड सिग्निफाईज मोबॅलिटी. मोबॅलिटी गतिमानता. रोड सिग्निफाईज मोबॅलिटी. रोड कशाचं प्रतीक आहे, तर मोबॅलिटीचं, गतिमानतेचं प्रतीक आहे. गतिमानतेचं प्रतीक रोड आहे.
वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉइंट टू स्टार्ट. प्रत्येक जण रोडचा वापर सुरुवात चालण्यासाठी करत असतो. ओव्हर टुवर्ड्स द समथिंग न्यू, कुठंतरी नवीन सुरुवातीसाठी प्रत्येक जण रोडचा वापर करत असतो, रस्त्याचा वापर करत असतो, आणि म्हणून रस्ता हा गतिमानतेचं प्रतीक आहे. विटमन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. विटमन हे कुणाविषयी बोलतात? लोकांविषयी आणि ठिकाणांविषयी बोलतात. ही अर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग. विटमन आणखीन काय करतात? हे ठिकाणांबद्दल तर बोलतात, लोकांबद्दल बोलतात, आणि ते त्या मताच्या विरोधात आहेत खूप काळ एका ठिकाणी राहणे, या ठिकाणी किंवा खूप काळ एकाच ठिकाणावर थांबून राहणे या मताच्या विरोधात असलेले आपल्याला विटमन दिसून येतात. अल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू, जरी हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू, जरी हॉस्पिटॅलिटी जरी सत्य असेल, गरजेचे असेल, तरी पण एका ठिकाणी थांबून राहणे विटमन यांना मान्य नाही. तर अशा पद्धतीचा आपण इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला, आपल्याला समजला असेल अशी अपेक्षा करतो, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात, ज्या व्हिडिओमध्ये मी अशाच पद्धतीनं तुम्हाला सॉन्ग ऑफ द ओपन रोड याचं व्यवस्थित साध्या सोप्या सिंपल भाषेमध्ये एक्सप्लेन करेन. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.